नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सर्वात आधी महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. शिवजी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही शिवजी चरणी आपली प्रार्थना. तर चला, आज ना सकाळी नाश्ता तर नव्हता, म्हणजे आज आपली महाशिवरात्री आहे आणि सगळ्यांना उपवास असतो, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच उपवास करतात. तर साईला आणि शौर्यला पण उपवास होता. त्याचे पप्पा तर काही घरी नाही आहेत, त्यामुळे आम्ही तिघंच म्हणजे खाण्यासाठी होतो. तर मी ना शाबूची खिचडी बनवली होती, सोबत आमटी बनवली होती आणि चिप्स वगैरे होते. पण तरीही शौर्याचं चालू होतं की मम्मी मला खिचडी आवडत नाही. कारण असं तर साईला जास्त खिचडी आवडते, पण शौर्यला काही खिचडी आवडत नाही. त्यामुळे तो काय म्हणजे उपवास असून पण खिचडी खात नाही. आणि म्हटलं मग असंच राहण्यापेक्षा चिप्स पण खाऊन कंटाळा आला. मम्मी मी चिप्स खाणार नाही बोला. तर म्हटलं थांब, तुला मी बटाट्याचा चिवडा करून देते. तर ना खूप छान असा सुंदर आपला बटाट्याचा चिवडा तयार होतो. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये झटपट तयार होणारा बटाट्याचा चिवडा आहे. अजिबात वाळवायचं नाही किंवा वाफलायचं नाही. फक्त 10 मिनिटात थोडंसं 5-10 मिनिटानंतर म्हणजे आपल्याला लगेच तळायला जमतात असे मस्त असे आपले बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर यासाठी काय करायचं माहिती आहे का, छान असे मोठे मोठे 2-3 बटाटे घ्यायचे. आता तुम्ही जितक्या म्हणजे प्रमाण जास्त करायचं असेल तर तुम्ही बटाटे जास्त घेऊ शकता. तर मी ते एक मोठा बटाटा घेतलेला होता. तर याचं मी ना बघा साल काढून घेतली आणि किसून घ्यायचं आहे. असं किसणीने आपल्याला एकदम सरळ किसायचं आहे, जेणेकरून त्याचे काप आहेत ना ते छोटे छोटे ते मोठे पडतील, म्हणजे बारीक तुकडे होणार नाहीत आणि मोठे अखंड अशी त्याची लाईन राहील असं आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही, इथं मी किसून घेतलेलं आहे आणि हे किसून घ्यायचं म्हणजे बारीक. शक्यतो माझ्याकडं मोठी किसणी नव्हती, त्यामुळे मी ना बारीकनी किसले. जर तुमच्याकडं मोठी किसणी असेल ना तर अगदी उत्तम पर्याय आहे. तर मोठ्या किसणीने आपल्याला हे सगळं बटाटे किसून घ्यायचे आहेत. आता बघा इथं मी बटाटे किसून घेतलेले आहेत. तर असे किसलेले बटाट्याचा बघा किस असा झालेला आहे. तर आता याला ना आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं असतं, म्हणजे आपण लगेच करणार आहोत ना, त्यामुळे ना लाल होतं. जर आपण डायरेक्टली लगेच तळलं गेलं ना तर ते लाल होतं. आता ते लाल नाही व्हायला पाहिजे, म्हणून ना आपण याला थोडंसं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी 2 पाण्याने इथंच धुवून घेतलेलं आहे. जास्त काही मी धुतलेलं नव्हतं, कारण मला लगेच बनवायचं होतं. त्याचं चालू होतं की मग मी भूक लागली आणि पटकन बनव, त्यामुळे मी काही जास्त धुत बसलेले नव्हते. पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्याला 2-3 पाण्याने नक्की धुवून घ्या. तर बघा इथं 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर आहे ना धुतल्यानंतर असं झालेलं आहे आपला. अजिबात वाळवायचं नाही आहे किंवा काही नाही, जास्त वेळसुद्धा जाणार नाही, झटपट तयार होणारा आपला हे बटाट्याचा चिवडा आहे. आणि इथे ना मी ते बटाट्याचा चिवडा 2 मिनटं मग तसंच काढून ठेवलं आणि नंतर फॅन लावल्यानंतर फॅनच्या खाली म्हणजे ओढणीवरती नेऊन टाकलेलं होतं मी ती सुकायला. अगदी 2 मिनटंच सुकायला ठेवलेलं होतं. तोपर्यंत मी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल ओतलं आणि आपल्याला इथं चिवडा म्हणजे आपण बटाट्याचा चिवडा ज्याप्रमाणे करतो किंवा नायरन चिवडा आपण जे बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला इथे चिवडा बनवायचा होता. तर इथे ना मी मिरची कापून घेतली, छोटे छोटे आपले मिरची कापून घ्यायची आहे आपल्याला. आता तुम्हाला नुसता मिठाचा खायचा असेल तर तुम्ही मिठाचा सुद्धा बनवू शकतात, पण इथं थोडंसं तिखट घालणार होते मी, म्हणून इथं मी मिरची कापून घेतली. मिरची आणि शेंगदाणे, तर सर्वात आधी तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आणि शेंगदाणे खरपूस असे तळून घ्यायचे, कारण आपला खरपूस असा चिवडा मग लागतो आणि म्हणजे सादळत नाही, म्हणजे मऊ पडत नाही. त्यामुळे ना छान असं कडक आपल्याला हा शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर खूप मस्त लागतो. या पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघा इथे तळून घेतलेले होते आणि तळून ना मी जेव्हा साईडला काढले ना तेव्हा त्यातून खरं तेल थोडंसं साईडला आलं होतं, म्हणून मी चिवडा तळून घेतला. त्यावेळेस मी चाळणीवरती चिवडा ठेवला, म्हटलं तेल त्याचं खाली पूर्ण निघून जाईल, कारण आपण ओले बटाट्याचं किसून मग लगेच चिवडा करतोय ना, त्यामुळे थोडंसं तेल असल्यासारखं वाटतं. तर इथे बघा मी फॅन खाली सुकायला टाकलेलं होतं. अगदी 2 मिनटात मी इथे सुकून घेतलेला होता. जास्त वेळ आपल्याला हे सुकून घ्यायचं नाही, डायरेक्टली लगेच तळायला घ्यायचं आहे. तर थोडंसं त्यातलं पाणी फक्त शोषून घ्यायचं आहे. तुम्हाला जर नसेल तसं सुकवायचं तर तुम्ही सुती कपड्यामध्ये ना त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी आटून जाईल आणि मग आपलं तडतड होत नाही. म्हणजे आपण जर असं पाण्याच्या सोबतच ते डायरेक्टली टाकलं ना तर तेलाचं असं तडतड होतं आणि ते तेल बाहेर उडतं ना, त्यामुळे ना त्याचं पाणी पूर्ण शोषून घ्यायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्यामुळे थोडंसं सुकवा किंवा तुम्ही सुती कपड्यामध्ये मग त्याचं पाणी असं पुसून घ्या पूर्ण, किंवा असं पूर्ण सुक्कं झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं त्याला दाबून घ्यायचं आहे. तर बघा आता हा चिवडा तळला गेला कसं ओळखायचं, तर जेव्हा आपण हे पूर्ण बटाटे आपले काप आहेत ना हे तळले गेले ना व्यवस्थित कडक, तर ना त्यातलं तडतड असं वाजायचा आवाज बंद होतो आणि मग आपला छान असा चिवडा तळला जातो. तर हा असाच दिसतोय, जसं आपण बाहेर बघतो ना मार्केटमध्ये तसाच चिवडा असतो.
तो तसाच पांढरा रंगसुद्धा असतो, लाल वगैरे काहीच होत नाही आणि खायलासुद्धा तितका टेस्टी आणि कुरकुरीत लागतो. तर बघा इथे मी थोडंसं चिवडा म्हणजे जे पहिले तळलेलं होतं ते मी काढून घेतलं आणि चाळणीवरती ठेवलं, कारण चाळणीवरती ठेवल्याने ना त्याच्यातलं ते जास्त जर तेल काय असेल ना त्यातलं तर ते खाली जाईल गळून, म्हणून मी तर चाळणीवरती काढून घेतलेला होता. असं तर तेल काही त्यामध्ये जास्त काही राहिलेलं नव्हतं. तर बघा असं करून आपल्याला फुल गॅसवरतीच हे सगळं भाजून घ्यायचं आहे, स्लो गॅसवरती नाही. आता राहिलेलं पण मी सगळं यामध्ये टाकून घेतलं. असं करून मी 2-3 वेळेस हे तळून घेतलेलं आहे. छान कडक आणि कुरकुरीत आपला होतो हा चिवडा. तर बघा इथे तोपर्यंत ना साई मंदिरात गेलेला होता. तर बघा इथे ना साई मंदिरात जाऊन आलेला होता, कारण मला मंदिरात जायचं नव्हतं, त्यामुळे तो ना शेजारच्या ताईंसोबत त्याला पाठवलेला होता. तर त्याने तिथे जाऊन खिचडी खाल्ली. त्याचं चालू होतं की मम्मी मी 2 प्लेट खिचडी खाल्ली. तिथं शाबू आणि म्हणजे प्रसाद म्हणून ना खिचडी, राजगिऱ्याचा लाडू आणि केळी असं वाटप केलं जातं. तर तिथे जाऊन त्याने खाऊन आलेला होता. तर बघा छान असा आपला हा चिवडा तळून झालेला होता. यामध्ये ना थोडीशी मी हिरवी मिरचीसुद्धा घातलेली होती आणि तळलेले शेंगदाणे आणि हे भाजलेलं म्हणजे पूर्ण तळलेलं बटाटे. तर खूप छान असा आपला बटाट्याचा किस तयार होतो. म्हणजे अगदी झटपट आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण हा बटाट्याचा चिवडा तयार करू शकतो. तर बघा एवढा कुरकुरीत झालेला होता ना, हाताने जर दाबलं तर लगेच तुकडे होत होते. मस्त छान असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. नंतर चिवडा केल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवायला बसलो. जेवायला म्हणजे आपलं जे उपवासाचं फराळ आहे ते करायला बसलो. तर बघा इथे म्हणजे आमटी बनवलेली होती. बटाटे घालून मी थोडीशी शेंगदाण्याची आमटी बनवलेली होती. खिचडी होती, सोबतच चिवडा होता, केळ होतं, राजगिऱ्याचे लाडू होते, दही होते. आता एवढं सगळं सामान खायला आम्ही इथं बसलेलो होतो. ॲक्च्युली उपवास म्हटलं की असं तर काही खायला जात नाही, पण हवस तर एवढी असते की हे सगळं बनवायचं, कारण फक्त खिचडी बनवून मुलं खिचडी खात नाहीत, त्यामुळे सगळं आम्ही बनवलेलं होतं. तर इथं सर्वांनी मिळून आम्ही असं फराळ करायला बसलो. तर तुम्ही आज फराळामध्ये काय काय केलं होतं कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने हे पूजा करतात, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने याची पूजा केली जाते हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.